ऐका ना, आजी म्हणल्यावर काय येतं डोळ्यासमोर? ती नऊवार पातळातली नाटीतली एक नेहमी डोक्यावर पदर असणारी, दारशिन्याने दात काळी केलेली. मला हे नाही कळलं आजपर्यंत की त्या दारशिन्याने काऊन ते दात काळे करायचे काय माहिती. पण ना, ती अशीच होती माझी आजी, पण हमेशा नाही का ना डोक्यावर पदर असणारी, नेहमी तोंडात पान किंवा तंबाखू चोखत बसलेली, कुतळलेल्या दाताची, काळ्या काळ्या दाताची अशीच होती माझी आजी. पण खूप खमकी होती. कदाचित मी तिच्यासारखी झाले असते तर बरं झालं असतं. अशी होती आजी. आणि तिची रेसिपी पण खूप भारी होती हा. खूप म्हणजे कोणीतरी अर्जंट पाहुणे आले ना की तिची ही रेसिपी करायची. ती कैरीचं लिमलेट म्हणायची, आता सरबत बिरबत नाही, लिमलेट म्हणायची. तेच मी आज ट्राय केलं आहे. नक्की करा तुम्ही पण घरी, ट्राय करून बघा. मी काय केलं, एक कैरी घेतली, त्याला शेलून घेतले, बारीक कुटके केले. आता ती कुटून घ्यायची. मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बडीशोप टाकून बारीक काढून घेतलं. त्याला एका पातेल्यात टाकून घेतलं. त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकलं असं अंदाजे. 1 ते 1.5 वाटी साखर टाकली. त्याला चांगलं हे करून घेतलं. काळं मीठ टाकलं थोडंसं आणि ना चांगलं फेटून घेतलं. 2 ग्लास घेतले, त्यामध्ये बर्फ टाकला आहे 2 स्क्यूब. आणि ते नाही का ना आपण लिमलेट केलं होतं का, ते लिमलेट टाकून घेतलं थंडगार. मस्त त्याच्यावर थोडंसं नाही का ना काळं मीठ टाकलं. मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर ना सबस्क्राईब करा.